सोलापूर शहरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बेकायदेशीर दुकान आस्थापनांवर बुलडोझर चालवला जात आहे। सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अतिक्रमण विभागातर्फे ही कारवाई केली जात आहे। पण काही ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह विचारले जात आहे। दुकान कायदेशीर मात्र दुकानाच्या वरचा बोर्ड बेकायदेशीर असा प्रकार सोलापुरात घडत असल्याचे दुकानदारांचे मत आहे। त्याचे झाले असे, मंगळवारी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 7 रस्ता परिसरातील हॉटेल व इतर दुकानांवर कारवाई केली। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काही काळाच्या आतच जेसीबीने दुकानासमोरील कट्टे व दुकानाच्या वर असलेले दुकानाचे बोर्ड फोडून काढण्यात आले। यावेळी परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती। अतिक्रमण पथक गेल्यानंतर स्थानिक दुकानदारांनी महापालिकेच्या या कारवाई विरोधात विरोध केला आहे। आमचे दुकान हॉटेल खाजगी जागेत आहे, त्या संदर्भात आमच्याकडे कायदेशीर करारपत्र आहे। अतिक्रमण नसताना देखील कारवाईच्या नावाखाली आमच्या दुकानाच्या वरचे बोर्ड फोडण्यात आले आहे असा आरोप दुकानदारांनी केला आहे। पालिकेची ही बळजबरीची कारवाई असून या कारवाईमुळे आमच्या दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया 7 रस्ता येथील दुकानदारांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। दुकान कायदेशीर आहे, मग दुकानाचा फलक बेकायदेशीर कसा असा सवाल देखील दुकानदारांनी विचारला आहे। काही दुकानदारांनी तर आमच्या दुकानाचे बोर्ड बेकायदेशीर असेल तर दंड भरून नियमित करून देण्याची प्रक्रिया महापालिकेत का नाही असा प्रश्न देखील विचारला आहे। एकंदरीत काय तर सोलापुरात दुकान कायदेशीर मात्र दुकानाचा बोर्ड बेकायदेशीर असा प्रकार घडत असल्याच्या प्रतिक्रिया दुकानदारांनी दिल्या आहेत। या संदर्भात लोकप्रधान न्यूज चॅनलने मोबाईलवरून अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्याशी 2 वेळा संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। त्यांनी फोनच उचलला नाही। पाहुयात नेमकं 7 रस्ता येथे काय घडलं आहे। माझं नाव सादिक शेख आहे आणि या 7 रस्त्या चौकाच्या लष्कर रोडला स्टार हॉटेल म्हणून जागा मी रेंट ॲग्रीमेंटनं रजिस्टर करून भाड्याने घेतलेलं आहे। पर्सनल जागेमध्ये हॉटेल व्यवसाय चालतं आहे आमचं आणि आज महानगरपालिकाकडून आयुक्ताकडून आले आणि कारवाई करायसाठी सांगितले असं सांगून ते बनसोडे साहेबांनी कारवाई केली आहे। बोर्डाचा वापर परवाना हे ते काय बघितले नाही, जागेचं रेंट ॲग्रीमेंट बघितले नाही, पर्सनल जागा आहे हे दाखवतो आम्ही। या लागलो फोन करेपर्यंत मॅनेजमेंट असते काउंटरवर, मॅनेजमेंटनं फोन लावल्यानंतर घरातनं हॉटेलवर येईपर्यंत साधारणतः फक्त 4 मिनिटाचा अवधी लागला असेल। 4 ते 5 मिनिटात त्यांनी ऐकून न घेता पटशिरी कारवाई करून नोटीस नाही काय नाही पूर्वसूचना नाही आणि आम्ही आमच्या माणसाला सांगायला लागलो की ठीक आहे आपण हातानं काढून घेऊयात, नुकसान मोठ्या प्रमाणात होते, बोर्ड वगैरे लाख 1.5 लाख 2 लाख रुपयाचा खर्च येते आणि ते परत बनवायला पण त्याला वेळ जाणार, नासधूस होणार। आपल्या हातानं नटबोल्ट सिस्टीमने केलेले काढून घेऊयात। त्यांनी ऐकून न घेता नाही म्हणून ताबडतोब कारवाई करून 1-2 मिनिटात कशासाठी कारवाई केली, काय अतिक्रमण आहे म्हणजे काय नाही बोर्डाचं अतिक्रमण आहे म्हणून सांगितले त्यांनी। पर्सनल जागा आहे सर ऐकून घ्या म्हटले तर ऐकून सुद्धा घेतली नाही त्यांनी आणि आम्ही घरापासून ते येईपर्यंत 4 मिनिटात तर ते काढून पण टाकलेलं होतं त्यांनी। काय फोडलं आता तुमचं? आता बोर्ड तोडलेलं आहे त्यांनी, समोरील थोडं फरशा वगैरे काउंटरचं थोडं भाग तुटलेला आहे, CCTVचं कॅमेऱ्याचं वगैरे नुकसान झालं आहे। आयुक्त साहेबाला भेटून पुढची काय ते आम्ही आयुक्त साहेबाची नाही खाजगी जागा आहे, महापालिकेची जागा नाही आहे, हे खाजगी जागा आहे। सोलापूर सोसायटी यामधील असलेल्या गाड्यांचे आज समोरचे जे बोर्ड आहेत ते अनधिकृत नसताना काही लोकांच्या सांगण्यावरून ते पाडलेले आहेत, हे निंदनीय आहे। आम्ही याचे डिनाय करतो आहे आणि सोलापूरच्या सौंदर्यात आम्ही भर घालत असताना आज आमचं एवढं मोठं नुकसान झालं आहे, ह्याला जबाबदार कोण? आज आम्ही सोलापूर सुंदर करायचा प्रयत्न करतो आहे, चांगला एरिया व्हावा असं आमची इच्छा आहे। आम्ही त्याच्यावर स्वतः पैसे खर्च करतो, टॅक्स भरतो, सगळं भरत असताना आम्हाला अशी वागणूक मिळते ही अत्यंत सगळे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत तिथं। तर यांचे लावलेले बोर्ड त्यांनी दुसऱ्याच्या सांगण्यावरून तोडून टाकलेले आहेत। ॲक्च्युली त्यांची कारवाई आमच्याकडे नव्हतीच, पण दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी ती कारवाई केलेली आहे। नुकसान झालं जवळजवळ नाही म्हटलं तरी आता हे 10-1 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे। तुम्ही त्यांना विनंती केली नाही का? आम्ही त्यांचे पाया पडलो, अक्षरशः पाय धरलं तरी पण ते ऐकायला तयार नाहीत।
आता ते म्हणतात मला डॉक्युमेंट दाखवा. माणूस का प्रत्येक वेळेस डॉक्युमेंट घेऊन फिरतो का? त्याला वेळ दिला पाहिजे, नोटीस दिली पाहिजे. ही सगळी प्रोसिजर असताना अतिक्रमण मोहीम चालू आहे आणि ही मोहीम का कॉन्स्टंट चालूच असते का? सर्व शहरामध्ये अशा पद्धतीनं जर मोहीम करायला आहे, ज्याचं अतिक्रमण आहे त्याचं अवश्य काढा, आमचं नाही आहे. पण ज्याचं लीगल आहे त्याला तुम्ही विचारा ना की बाबा हे लीगल आहे, तर त्याच्यातून लीगल डॉक्युमेंट घ्या त्याच्याकडून, मग त्याच्यावर कारवाई करा. थोडा वेळ द्या त्याला. तुम्ही प्रत्येक वेळेस येता दन तोडून जाता, ह्याच्यामध्ये नुकसान कुणाचं येतं? मानसिकता काय होईल सोलापूरमधील सगळ्या लोकांची? इथं काहीतरी चांगलं करायला गेलं की तोडून जातात. अरे पण तुम्ही त्याला लीगल करून द्या. काय तुमचे चार्जेस आहेत ते भरून घ्या ना. लोक भरायला तयार आहेत, पण ही कारवाई त्यांच्याकडून होत नाही. फक्त त्यांना एकच माहिती आहे की अतिक्रमण आणि ते पाडणे, एवढंच त्यांच्या डोक्यात आहे. आता ही खाजगी आहे. खाजगी आहे, खाजगी. माझ्या स्वतःच मी मालक आहे. हां. आणि काय अतिक्रमण झालं म्हणते? वरचे बोर्ड ही जागा अतिक्रमण झालं म्हणतात वर. JCB लावून पडलं. हां, त्यांचं काढलं म्हणून माझं काढायचं, हां. असं त्याचा दुरुपयोग झालेला आहे. त्यांनी सांगितलं त्यांचं तर कशाला ठेवतात, ते पण बाहेर आहे म्हणून काढून टाका. अरे माझ्या लिगल जागेत आहे तर मी ठेवायला काय हरकत आहे? मी सेटबॅक 7.5 फूट ठेवला आहे. हां. 7.5 फुटाचा सेटबॅक ठेवला आहे, मी लीगल करून घेतलेलं आहे. आता डॉक्युमेंट कॉर्पोरेशनमध्ये आहेत, मी तिथून जाऊन कसं आणणार?